जो उठतो तो येतो येऊन शिट्टी काय मारतो, शुकशुक काय करतो, फक्त तुम्हा दोघी पोरीमुळं. अहो मग एवढ्यासाठी तुम्हाला काही डोक्यात राग घालून घ्यायची का? हो, आज चुप बसलो तर उद्या तुम्ही दोघी माझ्या इज्जतीची राख रांगोळी कराल. नाही रे बाबा, 10 पोरं परवडले, पण या 2 पोरी सांभाळणं म्हणजे सर्कस आहे रे बाबा. ती एक दिवसभर घराबाहेर असते, त्यामुळे तिचा स्कोर कळत नाही. वाटला होता हे घरीच राहते म्हणजे तसला काही नसणार, तर हिचा अंडरग्राऊंड सुरू आहे हे मला काल माहित झालं. कोण आहे तो? त्याचं नाव सांगा बाबा मला. माझी बदनामी करतो काय तो? मेला. मेला नाही, काल ऍक्सिडेंट मध्ये पायच मोडला, दवाखान्यात ऍडमिट आहे वर पाय करून. बाबा कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तो तुझा ट्रक ड्रायव्हर नार्या. बाबा बाबा काय झालं त्याला? सांगा ना बाबा, काय झालं त्याला? मला एक सांग, तो कोणी आपला रक्ताचा हो का? नाही. आपला कोणी नातेवाईक हो का? नाही. मग त्याचा ऍक्सिडेंट झाला तर तुले तर करंट लागण्याचं कारण का? हे असंच आपलं सहानुभूती म्हणून. तुझ्या चेहऱ्यावर दिसूनच राहिली सहानुभूती, पण कमीत कमी तू आता 3 महिने चालू शकणार नाही. मला कशी शांत शांत झोप लागणार? असंही तुम्ही जागातच राहत होते बाबा. अगं वयात आलेल्या पोरी म्हणजे विषाची पुडी, तसं तुम्हाला विषाची पुडी म्हणून भागणार नाही. तुमची ती भरारी आठवली की तुम्हाला विषाच्या पुडीऐवजी एंड्रो सल्फानचा डब्बा म्हणणं अधिक संयुक्तिक वाटेल. बाप रे बाप, घरात राहून बाहेर उजेड पाडते रे बाबा. तुझी माय जिवंत असती तर एवढा लोड नसता माझ्यावर. बाबा मग तुम्ही एक काम करा ना, आमच्यासाठी एक आई घेऊन या. बाजीराव आहेत का? पाहायचं आहे का? त्यासाठीच तर आले मी. कोण ग तू? मी मावशी. मावशी? माझी मावशी मरून बरीच वर्ष झाली आहे, तिचा तू भूत नव्हे. हो काय डार्लिंग, तुमची नाही काही तर तुमच्या या मुलीची मावशी म्हटलं मी. बाबा मला एक मावशी आहे, याबद्दल तुम्ही कधी बोललात नाही. ते मलाच माहित नाही आहे. आता अलीकडचा प्रोडक्शन असेल देव जाणे. येऊ काही भाऊजी, तुमच्या लग्नात ना मी अगदी लहान होते आणि कोणचेही भाऊजी आहेत ना लहान लहान साल्यांकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यांना आवडतात फक्त तरुण साल्या. मनुष्य धर्मच आहे तो. पाळाच्या आंब्याला माणूस आधी महत्व देतो, नंतर छोट्या छोट्या कैऱ्याकडे लक्ष दिल्या जातो. पण काय ग, काय एवढे दिवस झाली तू कधी दिसलीस नाही ना? त्याचं काय भाऊजी, मी खूप लांब राहते ना. आणि काय हो, मी इथं आले ते तुम्हाला आवडलं नाही का भाऊजी? एक साली असली तर का सोय होते. आज प्रत्यक्ष अनुभवत आहो मी. मला खूप आवडलीस तू. ए आता मी पण तुला मावशीच म्हणू का? हो हो, मावशीच म्हण, मावशीच म्हण. नाही तुझ्या मावशीची हौस पण भागेल. आणि तुमची साली असंच ना भाऊजी? तसलं काही नाही म्हणा. काही लाजतो भाऊजी तुम्ही. पहिल्यांदा साली मिळाली ना. पण मला एक सांग, काय तुला आजच इथे यावंसं का वाटला? भाऊजी मी अनाथ झाले हो. काय अनाथ झाले म्हणजे असा घडला तरी का? भाऊजी मला माझ्या नवऱ्यानं सोडली हो. तुला तुझ्या नवऱ्यानं सोडली? हो ना, तिसऱ्या नवऱ्या. तिसऱ्या? मग आता का करत आहे? येऊ काय, आता दुसरं काय करणार, नुसती शॅम्पल दाखवत फिरत आहे मी. इथं त्यासाठीच आलीस का? येऊ
काही भाऊजी, तुम्हाला सगळं काही माहीत असायला हवं ना. खरंच सांगा भाऊजी, मी एवढी वाईट आहे का हो? शक्यच नाही, शक्यच नाही. तिघाचा अनुभव एवढा खोटा होऊ शकत नाही. बर, तुला काही मुलं बाळ? मुलं बाळ नाहीत म्हणून तर त्यांनी मला सोडलं ना. किती गोड पोरगी तुमचीच का? हो, माझ्या सख्ख्या बायकोपासून झालेली माझी सख्खी पोरगी होती. तू हिला पण आपली मुलगी समजू शकते. बाबा, मग ही तुमची कोण होणार? अगं ती इथं आहे तोपर्यंत आईची माया उपभोगून घेणं. उपभोगून घेणं आणि नंतर भाऊजी तुम्ही मला घालवणार. नाही ग मावशी, माझे बाबा ना तसे खूप छान आहेत. हो ना, तुझे बाबा किती छान आहे बघतच आहे मी. यामध्ये मी MP आहे म्हटलं. MP MP म्हणजे खूप शिकली आहेस तू? तसं नाही ग, MP म्हणजे माणसं पारखी असं म्हणायचं होतं. म्हणूनच लोक माय मरो आणि मावशी जगो याच कारणासाठी म्हणत असत. ते लोकांचं जाऊ द्या, पण मुलांच्या बापांना नक्कीच तसं वाटत असेल. कारण एकाच तिकिटामध्ये 2-2 शो बघायला मिळतात ना, फुकटात. किती गोड ग तू, अगदी बापासारखी. आता तिचा बाप गोड आहे तुला कसा माहित झाला? हो काय डार्लिंग, बघतच आहे ना तुम्हाला किती गोड आहात ते. नाव काय ग तुझं? माझं नाव रंभा. आणि मावशी, तुझं नाव काय ग? मला ना, हा? मला मेनका म्हणतात. बरोबर आहे, 3 नवरे रिटर्न व्हायला मेनकाच नाव शोभते. आता तू आलीस म्हणून सांगतो काय? हे इले समजावून सांग. हे एका ट्रक ड्रायव्हरच्या नादी लागली आहे. ट्रक ड्रायव्हर? हो. कोण तो, नार्या का? अय्या, मावशी तू त्याला ओळखतेस का? अगं तू एकच नाही काही, असे अनेक ड्रायव्हर वापरून झाले म्हटलं माझे. वापरून म्हणजे पाहिले ग, पाहिले. पण त्या दिवशी तो नार्या मेला, माझ्याकडे बघून आधीसारखी ही गाडी सेल्फ स्टार्ट राहिलीच नाही, हिचा ॲव्हरेज डाऊन झाला असं म्हणून पळाला. तुला सांगते ना, त्या दिवशी जर तो माझ्या हातात लागला असता ना, तर मेल्याचा डिझेल पाईपच बॅन करणार होतो. पण त्याच दिवशी मेल्याचा ऍक्सिडेंट झाला. आता दवाखान्यामध्ये आहे, वरटांग करून जॅकवर गाडी उभी केल्यासारखा. तू ट्रक ड्रायव्हर सारखी भाषा बोलत आहेस ना? त्याचं काय आहे भाऊजी, आधी ना मी ढाबा चालवत होती, तेव्हाच एका ट्रक ड्रायव्हर सोबत लग्न झालं. मेल्यानं 2च वर्ष वापरली मला. वापरली म्हणजे पुन्हा तू त्याच भाषेत बोलत आहेस? अगं वापरली म्हणजे ठेवली ग, ठेवली. ठेवली? पण तोही परत मला म्हणायचं, काय? तू आधीसारखा पिकअपच पकडीत नाहीस, तुला धक्काच मारावा लागते असं चिडवायचा. म्हणून मला राग आला. मी त्याला सुनावून दिलं, म्हटलं अबे हट ना, ये गाडी सलामत तर तेरे जैसे ड्रायव्हर 50. म्हणून मारलीला आणि हाकलला त्याला. बरं केलंस. तू बाईच होस का? एव काही भाऊजी, तुम्हाला पण माझी मस्करी करावीशी वाटते का? बरोबर आहे, बरोबर आहे. आजपर्यंत एवढ्या जवळून साली कधी बघितली नाही ना, करून घ्यायची पूर्ण. नाही का ग रंभा? हे बघ मावशी, तू माझ्या बाबांना बिघडवू नकोस हा. ओ डार्लिंग, चला ना आपण बाहेरून फिरून येऊ. मला इथं कसं उखडल्यासारखं वाटतंय. मला बाहेरची हवा खायची सवय आहे ना. पण मी बाहेरची हवा खाल्लोच नाही ना. मग माझ्यासोबत चला ना, मी खायला शिकवते बाहेरची हवा. बाबा सांभाळून, नाहीतर घरच्या रेशन कार्डवर पुन्हा एक नाव चढेल. मग तू चल ना ग माझ्या बरोबर. मला कुठे घेऊन जाणार आहेस तू? अगं आपण ब्रह्मपुरीला जाऊ, छान शॉपिंग करू. हा. तुझ्या बाबांसाठी ना छान डाय आणू. तुझ्या बाबांचे केस काळे झाल्यावर किती स्मार्ट दिसतील का तुझे बाबा. आता केस काढे करायची इच्छा होऊन राहिली. तू बघशील, नाही मी तुझ्या बापाचा रिव्हर्स गिअर लावून दिला ना, तर मी नावाचा हे नाना काय करतेस? नागिन नागिन नागिन. माझा 4था नवरा मला नागिन म्हणायचा. तुले 4था पण नवरा होता? हो ना, मजाक मजाक मध्ये 2 महिन्यासाठी केला होता. मजाक मजाक मध्ये आणखी किती करशील? आता बघा ना भाऊजी, आपल्या संस्कृतीमध्ये एक नवरा 7 जन्म पुरावा म्हणून बाया व्रत करतात. आता तुम्ही सांगा, एक कपडा साधा आपण वर्षभर वापरू शकत नाही, तिथे एक नवरा 7 जन्म? छे, नकोच मुळी. म्हणून मी ठरवलं, आपण एकाच जन्मामध्ये 7 नवरे करायचे. तुला नमस्कार असो.
ए चल ना ग आपण बाहेरून फिरून येऊ. बाबा काय म्हणतात तर? बाबांना विचारते ना मी. डार्लिंग हा रंबाला नेऊ मी? ने ना जा ना बा पोरी, जा पोरी, मावशी बरोबर जा. हा? पण लवकर ये जो, मी वाटच पाहत राहतो तुई. तुम्ही वाटतच बघत राहा, मी आल्यासारखीच आहे. लवकर ये. ए चल ना ग, मिळाली ना परमिशन? नाही माझी इच्छा नाही बाहेर फिरायची. मी नाही ए चल ना नाही बाबा. म्हटलं ना. ए चल ना, मी नार्या. बाबा मी खरंच जाऊ फिरायला? आवत जाणत नक्की ना? आवत तुला कोण नाही म्हणत आहे, जाणव तू. किती सांगत आहे तुला, जाणं चल ना मग. डार्लिंग येते हा. आता रिवर्स गिअर लागल्यासारखा वाटत आहे. पण बाकी काही असो, मावशी एक नंबर आहे. अशी मावशी असल्यावर कोणत्याही पोरीच्या बापाला वाटेल माय मरो आणि मावशी जगो. बाकी एक साली दुनिया भुला देती है रब्बावा. चला अत्तर वगैरे कुठं ठेवलं ते पाहावं लागेल. गादीची काही गरज नाही रे बाबा. आव तू लवकर ये जव, मी तुझी वाटच पाहत राहतो. आव लवकर ये.